morning, Naisa. Good morning. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Naisa. Happy birthday to you. Happy birthday, Naisa. कोणाचा बर्थडे आज? आणि ॲज युजल नायसा इज व्हेरी हॅपी. ये हॅलो एव्हरीवन. सो आय नो आजच्या व्लॉगसाठी खूप लोक आतुरतेने वाट बघत होते. अँड थँक्यू सो मच, तुम्ही नायसासाठी एवढे सारे विशेष दिले. रिअली फील ब्लेस्ड टू हॅव यू पीपल इन अवर लाईफ. आम्हाला मला माझ्या फॅमिलीला आणि खास करून नायसाला एवढं सारं प्रेम देण्यासाठी थँक्यू सो मच. सो आजच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला माहितीच आहे की काय आम्ही दाखवणार आहोत. इट्स नायसाज 8 month बर्थडे सेलिब्रेशन. पण त्याचबरोबर मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की नायसाचं एक्झॅक्टली रुटीन काय. कारण खूप साऱ्या मम्माजनी मला मेसेज करून सांगितले की प्लीज आम्हाला नायसाचं रुटीन दाखवा. सो आज मी तुम्हाला त्याचबरोबर नायसाचं रुटीनसुद्धा दाखवणार आहे की ती सकाळपासून काय काय करते. आणि आधी तर तुम्ही बघितलंच ह्या आधी की नायसा आता उठलेली आहे आणि मस्त मस्ती करते, मस्त हसते. ती कधीच रडत उठत नाही. ती नेहमी एक स्माईल घेऊन उठते आणि ते सर्वात बेस्ट आहे तिचं. आणि ती उठते शार्प 8:30ला. कधी कधी थोडंसं लेटसुद्धा होतं, 9 वाजता वगैरे उठते. बट मोस्ट ऑफ द टाईम ती 8:30लाच उठते. उठल्यानंतर सर्वात फर्स्ट काम ती जे करते म्हणजे मी तिला थोडीशी सवय लावते आहे. आय नो तिला त्यातलं थोडं काही कळत नाही आहे, थोडंसं वेळ लागेल त्या सगळ्या गोष्टीला. पण इट्स ओके. आत्ता जर तिला ते सगळं शिकवलं तर पुढे जाऊन मला त्रास नाही होणार आहे, तर तिला पण त्रास नाही होणार. आणि शी विल गेट यूज टू दॅट. मी तुम्हाला दाखवते ती काय करते. अँड जस्ट लुक ॲट नायसा. नायसा, नायसा. सो नायसा मस्त एन्जॉय करते तिच्या पॉटी चेअरवर बसून. हे मी तिला आय गेस 6 monthमध्येच तिला पॉटी ट्रेनिंग देणं स्टार्ट केलेलं. आणि मी इवन आधीच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा सांगितलं आहे. सकाळ सकाळी ती नायसा तिच्या हातात फक्त काहीतरी द्या म्हणजे ती मस्त एन्जॉय करते. सो मी बोलत होती की सकाळ सकाळ ती म्हणजे सू करो या ना करो मी तिला त्यात बसवते. खूपदा ती त्यातच करते कारण तिला अजून समज यायला वेळ लागते. बट इट्स ओके. हळूहळू सवयसुद्धा होईल. काय आलं? सो आफ्टर दॅट मी तिला मालिश करते आणि उठणं लावते अँड देन अंघोळ. आणि आय मेक शुअर की ह्या पूर्ण प्रोसेसच्या वेळेस हनुमान चालीसा आणि रामरक्षा चालू असेल. ॲटलिस्ट ते तिच्या कानावर पडेल. आणि ही आता अशी चढते, काही रिझन नाही आहे रडायला. नायसा, वाय आर यू क्राईंग? तिला ना जायचं त्या खिडकीजवळ. तिला अजिबात बेडवर बसायचं नाही आहे. तिला बसायचंच नाही आहे रॅदर. आता असं झालं आहे, पहिले ती रडायची कारण तिला बसायचं असायचं. आता ती रडते कारण तिला उभं राहायचं आहे. आणि बघा तिला रिॲक्शन. नायसा, काय? व्हॉट इज दॅट? व्हॉट आर यू लुकिंग ॲट? वेअर इज क्रो? वेअर इज क्रो? आस्क क्रो. हॅलो क्रो, हाऊ डू यू डू? हाऊ डू यू डू? हाऊ डू यू डू? हॅलो क्रो, हाऊ डू यू डू? How do you do today? सो बाय 9:30पर्यंत तिचं हे सगळं काही प्रोसेस वगैरे होतं. कारण उठल्यानंतर तिचं पॉटी ट्रेनिंग नंतर तिला भूक लागते, तर तेव्हासुद्धा मी तिला थोडं फीड करते. आणि त्याच्यानंतर मग अंघोळ वगैरे हे सगळं. आणि बाय 10 o'clock ती रेडी असते आणि फुल झोपण्याच्या मूडमध्ये असते. आणि आमची नायसा रेडी आहे. सो नाव इट्स टाईम फॉर मॉर्निंग प्रेयर. हे आजपासूनच तिच्या रुटीनमध्ये ॲड झालेलं आहे. इनफॅक्ट सनी खूप दिवसांपासून मला बोलते की संध्याकाळचं प्रेयरचं आपण बोलतोच, पण इवन तिला सवय लाव की सकाळचं पण बोलू दे. सो आजपासून
इट्स अ न्यू डे, इट्स अ बर्थडे. सो आजपासून आम्ही मॉर्निंग प्रेयर सुद्धा बोलणार. सो आफ्टर दॅट मी तिला फीड करणार अँड ती झोपणार. हो जो आता तिला ऑलमोस्ट झोप आले कारण तिचा टाइम झालेला आहे झोपेचा. येस येस बाबू चलो. हो राम मामुदरम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. बाप्पा बोल, बाप्पा जय जय, मला सूप दे, मला मस्त मस्त मोठी कर. आणि झाली आमच्या नायसाची झोप. सो ना नायसा झोपलेली 10:30 वाजता. तिचा ॲक्च्युली उठायचा टाईम आहे 12:30. एक्झॅक्ट 12:30 वाजता ती उठते बिकॉज तिचा लंच टाईम होत होती. सो पण आता वाजले आहे 12. इट्स ओके, आपण 12 वाजता खाऊया. सो मी नायसासाठी केली आहे मूग डाळीची खिचडी. त्याच्यात मी मूग डाळ टाकलं आहे. राईस म्हणजे वन स्पून तुम्ही राईस घेतलं, तांदूळ घेतलं तर हाफ स्पून मूग डाळ असं प्रपोर्शन मी घेते. म्हणजे स्टार्टिंगला मी असं स्टार्ट केलेलं, पण आता जेव्हा पण मी तिला भरवते ना असं मला वाटतं की तिला अजून पाहिजे असतं, म्हणून आता मी तिचं प्रपोर्शन वाढवला आहे तो. आणि त्याच्यात मी टाकलं आहे कांदा, टोमॅटो आणि गाजर, हिंग, थोडंसं मीठ आणि हळद, आणि अशी ती तिची खिचडी. आणि ती खूप एन्जॉय करते. ती फर्स्ट रिॲक्शन तर हॉरिबल असतो, म्हणजे असं वाटतं की तिला बिलकुल आवडलं नाही आहे, बट देन त्याच्यानंतर ती एकदम आवडीने खाते. तुम्ही बघालच, मी दाखवते तुम्हाला ती कशी खाते. नायसा भाती खाणार, नायसाचं फेवरेट. वाव, नायसाचं फेवरेट आहे का? तू फर्स्ट असं का करते बाबू? हा, असं रिॲक्शन करायचं का? 1 2 3 ये. सो आजकाल नायसा गप्पा मारण्याचा प्रयत्न करते है ना नायसा. आणि तिने मस्त तिचं लंच केलं आहे. आणि युजली लंच नंतर ती बिलकुल सुद्धा झोपत नाही. रेदर सकाळी ती जी 1 ते 1.5 तास झोपते, त्याच्यानंतर पूर्ण दिवस झोपत नाही. संध्याकाळी हार्डली जर अर्धा तास झोपली तर, नाहीतर नाहीच. आणि मग नंतर डायरेक्ट रात्री झोपते. सो आता तिचा प्लेईंग टाईम आहे, म्हणजे तिच्याबरोबर माझा सुद्धा प्लेईंग टाईम झाला. कारण आपण जर तिच्या बाजूला झोपलो, गप्पा बघा तिच्या. सो जर आपण तिच्या बाजूला झोपलो तर ती लिटरली फटके मारून उठवते की उठ, तू कशी झोपू शकतेस, असं आहे ते. बर्थडे. सो आता मी तिला थोड्या वेळानंतर म्हणजे 2 आवर्स नंतर आफ्टर लंच मी तिला दूध देते. आणि मग नंतर जर तिला झोपली तर ती झोपते, नाही तर नाहीच, अजिबातच नाही झोपत. आणि मग संध्याकाळी इव्हनिंग स्नॅक्सनं तुम्ही बघालच मी काय देणार आहे. आज ॲक्च्युली फ्रूट आहे तिच्या चार्टमध्ये, पण तुम्ही काही देऊ शकतात, असं काही नाही आहे. इव्हनिंग स्नॅक्सला तुम्ही बीटरूटचं ज्यूस देऊ शकतात, कॅरेट ज्यूस देऊ शकतात, बनाना देऊ शकतात, स्मॅश पोटॅटो देऊ शकतात, नाहीतर स्वीट पोटॅटो, एनी फ्रूट, काही एनी ज्यूस, काहीही चालेल जे इव्हनिंग स्नॅक्सला देऊ शकता तुम्ही तुमच्या बेबी. मला आता माहितीच आहे शी इज 8 months नाव, 8 months ओल्ड नाव. सो युजली तिला 4 meals तिच्यात ॲड व्हायला पाहिजेत, पण मी 3च केलेत. कारण 4 meals म्हणजे ब्रेकफास्ट एक असायला पाहिजे जो तिचा स्किप होतो आहे. कारण एकदम वेगळं तिचं ते जे टाईमटेबल आधीचं आहे ते तसंच फॉलो करते, म्हणून मग मी काही त्यात ब्रेक नाही करत आहे. पण नाहीतर जर तुमचं बेबी त्या ब्रेकफास्टच्या टाईमला जागा वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्ही काहीतरी देऊ शकता, त्यातसुद्धा तुम्ही काही ॲड करू शकता. जसं मी आता बोलली, इव्हनिंग स्नॅक्सला आपण जे देतो त्याच्यात काहीतरी त्याच्यातलं एक ॲड करू शकतात तुम्ही त्यात. आणि लंचला मी जसं आता तिला खिचडी दिली आहे,
तुम्ही पण असं मला असं वाटतं लंचला ॲक्च्युली तेच द्यायला पाहिजे, कारण मग ते एकदम प्रॉपर त्यांचं पोट भरतं. आय प्रिफर, जसं मी आधीसुद्धा खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बोलली आहे, पण आता माझे जे नवीन सबस्क्रायबर्स म्हणजे आपली जी यूट्यूब फॅमिली जे नवीन जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी मी बोलते, मी नायसाला मिक्सरमधनं काढलेलं फूड देत नाही, मी स्मॅश करते. आणि आता तिला ॲक्च्युली सवय झाली आहे त्याची, म्हणजे लिटरली आपण जसं भात खातो तसंच ती खाते, एकदम इझिली खाते. तुम्हीसुद्धा तुमच्या बेबीला ट्राय करा, थोडंसं पहिले द्या, एकदम जास्त क्वांटिटीमध्ये देऊ नका, कारण स्टार्टिंगला त्यांना थोडा त्रास होईल, कशात वगैरे अडकेल, म्हणून मेक शुअर की ते प्रॉपरली फॉलो करतात आणि मग त्याच्यानंतरच ते तुम्ही ट्राय करा. काय आज नायसा काय भरतीच खुश आहे, म्हणजे एवढी खुश आहे ना की सतत हसते. हां, पण ऑफकोर्स कॅमेरासमोर आला की ती अजिबात रिॲक्ट करत नाही आहे. आणि फॉर अ चेंज मी तुम्हाला मगाशी बोललेली की नायसा बिलकुल झोपत नाही, ती डायरेक्ट संध्याकाळी झोपते थोडा वेळ, नाही तर डायरेक्ट रात्री. बट टुडे फॉर अ चेंज ती आज मस्त झोपली आणि तिने मला सुद्धा झोपून दिलं, है ना नायसा? मला नाही कळते ती का एवढी खुश आहे. सो आज आहे दीपपूजन. खूप जण ऑफकोर्स करत असतील, करतातच रेगर. श्रावण स्टार्ट होण्याच्या आधी एक दीपपूजन असतं. सो सगळ्या दिवांची पूजा आपण करतो आणि खूप छान वाटतं ते सगळं बघून. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे ना, आणि मग नंतर नायसाचे फॉलोड बाय प्रेयर्स अँड देन इव्हनिंग स्नॅक्स. आणि आज मी तिला देणार आहे बनाना. बघाच तुम्ही, खूपच खुश आहे नायसा. ओ चला जायचं. हे बघ इकडे बघ, लुक या. सो दिस इज द क्वांटिटी आय गिव्ह टू नायसा. ॲक्च्युली आधी मी तिला पहिले छोटं केळं द्यायची, पण ती इवन मोठं खाऊ शकते, म्हणून मग मी तिला पूर्ण एक केळं दिलं आहे. आणि बघा नायसाची एक्साइटमेंट. कसं आहे? छान छान आहे ना, छान आहे. तुम्ही कोणतंही फ्रूट देऊ शकतात, ॲपल देऊ शकतात. ॲपल जेव्हा पण द्याल तेव्हा पहिले त्याला स्टीम करून घ्या आणि मग नंतर त्याला स्मॅश करा. डायरेक्टली देऊ नका, कारण ते खूप हार्ड असतं. इवन आपल्याला कधी कधी छातीवर बसतं, सो बेबीला तर नक्कीच बसेल, म्हणून ते पहिले स्टीम करून घ्या आणि त्यानंतर बेबीला द्या. कुठे चालली नायसा, कुठे चालली तू? बीटरूटचं ज्यूस, कॅरेटचं ज्यूस, जसं मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे कसं करायचं आहे. काय नाही, तुम्ही बीटरूट कॅरेट पील करून घ्या आणि मग त्याच्यानंतर पीसेसमध्ये कट करा आणि कुकरमध्ये जसं आपण युजली बटाटे वगैरे उकडतो तसंच उकडा. आणि त्यानंतर ते बीटरूट आणि कॅरेट ग्राइंड करून घ्या आणि मग नंतर त्याला गाळून घ्या. जे पाणी येईल ते पाणी तुम्ही यूज करा. बट येस, ह्यात काही शुगर, सॉल्ट वगैरे काही टाकू नका, कारण ह्या कॅरेट आणि बीटरूट दोन्ही ह्यांना पण त्यांचं स्वीटनेस असतं. सो नो नीड ऑफ ॲडिंग दॅट. आणि आमची स्पीड पण एवढी फास्ट आहे, खूप फास्ट आहे स्पीड, म्हणजे 5 मिनिट्समध्ये शी कॅन हॅव दॅट कम्प्लिटली. आणि तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट डन. सो तुम्ही बघितलंच नायसाचं इव्हनिंग स्नॅक्स झालं आहे. आय नो आज खूप लेट झालं, कारण आम्ही दोघीसुद्धा झोपलेलो. आणि आता मी तिला संध्याकाळी देणार आहे भाताची खिचडी, जे सकाळी मी तिला दिलेलं मूग डाळ राईस. आणि आता काहीतरी वेगळं व्हेजिटेबल टाकते, बघते काय आहे. ती काही खाते, इवन ती गवार खाते, फक्त तिला फ्लावर नाही आवडत. आय डोंट नो, ते मे बी म्हणजे आपल्याला पण त्या स्मेलनी कसं तरी होतं. सो आणि
येस, आता सनी येणार आहे, सो सेलिब्रेशन स्टार्ट होणार आहे. सकाळपासून असंच होतं, जो नायसाचं नॉर्मल रुटीन होता तो मी तुम्हाला दाखवला आहे. आता सनी येईल, त्याच्यानंतर विल स्टार्ट विथ द सेलिब्रेशन. सेलिब्रेशन तर नेहमीच असतो, पण हा काहीतरी स्पेशल सेलिब्रेशन बिकॉज इट्स 8th मंथ ऑफ पॅरेंटहूड. म्हणजे एवढं छान वाटतंय ना की 8 महिने कंप्लीट झाले, नायसा एवढा फटाफट मोठी झाली आणि एवढी क्यूट झाली आहे ती. एनिवेज, आणि आज आम्ही करणार आहोत, म्हणजे ऑफकोर्स मी बनवणार आहे इडली. असं आमचं बेत आहे, इडली, सांबार आणि चटणी. खूप लोकांनी मला खूपदा विचारलं आहे की तुम्ही सांबार आणि चटणीची रेसिपी नाही दाखवत, सो मी आज तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे. खूप सिम्पल आहे आणि ही जी रेसिपी ती मी ऑफकोर्स माझ्या आईकडनंच शिकली आहे. सो मी तुम्हाला दाखवते. आणि फाल्गुनीने पाठवला आहे एक केक, मी अजून तो बघितला नाही आहे. ती मला उलट फोन करून सांगली की प्लीज उघडून तरी बघ केकचा कसा आहे. पण मी विचार केला मी आता फ्रीजमध्ये ठेवते, जेव्हा सनी येईल तेव्हा मी उघडून बघेल. आणि थोडंसं मी डेकोरेशन करणार होती, पण मला आता बिलकुलसुद्धा टाईम नाही आहे. माझा सकाळचा टाईम सगळा असाच गेला. बघते थोडा टाईम मिळाला तर फटाफट एक छोटंसं क्विकवालं डेकोरेशन तुम्हाला पण दाखवेलच जर मी केला तर. नाही दाखवलं तर इट्स ओके, नेक्स्ट टाईम दाखवेल. सो सांबारसाठी आपल्याला जे भाज्या लागणार आहेत ते आहे कांदा, बटाटा, टोमॅटो आणि शेंगा. मी इथे डाळ भिजत ठेवलेली, सो जसं तुम्ही बघू शकता छान प्रकारे फुगली येते. तर आता ह्यात हे सगळ्या भाज्या जाणार आहे. सो मी यात भाज्या टाकून घेतलेत आणि ह्यावेळेस मी यूज केले सुहाना सांबार मसाला. युजली मी एव्हरेस्टचा यूज करते, पण आता लॉकडाऊनमुळे ते अवेलेबल नाही आहे. एव्हरेस्टचे एक पण प्रोडक्ट अवेलेबल नाही आहेत, सो आय डोंट नो सुहानाचं टेस्ट कसं आहे. बट लेट्स ट्राय, कारण सुहानाचे बाकीचे प्रोडक्ट्स तरी चांगले आहेत. मग मी इथे 1 चमचा सुहाना मसाला टाकला आहे आणि त्याच्यानंतर मी आता इथे टाकणार आहे, तुमच्यानुसार आहे तुम्हाला तिखट किती पाहिजे. मी 1 चमचा तिखट टाकते, नाही सॉरी 1.5 चमचा टाकते. अँड थोडीशी हळद आणि मग त्यात पाणी. आमची गाडी बघा, सनी आलाय. कोण आलं? नायसा. कोण आलं? जस्ट लुक ॲट नायसाज रिॲक्शन. हॅपी बर्थडे. अरे वा, बर्थडे किती छान आहे. बाबांना तर आंघोळ करायची थोड्या वेळाने. आता नाही बाबू, आता तू माझ्याबरोबर चल. अरे वा, किती गोड आहे, किती गोड आहे पोरगी, किती गोड आहे. चला. सो आम्हाला खेळणी नको आहे, आम्हाला सगळं रिअलमध्ये हवं आहे. डब्बा, वाटी, वी हॅव 3 वाटी. मी आता पाणी टाकलं आहे आणि ह्यात साखर आणि मीठ आणि मग शिट्टी घ्या. तुमच्या कुकरमध्ये तुम्ही किती शिट्ट्या घेतात त्याच्यावर आहे. आता माझी डाळ मी ऑलमोस्ट 3 शिट्ट्यांमध्ये माझं हे सगळं शिजून होतं. आणि मग त्याच्यानंतर ह्याला आपल्याला वरतून फोडणी द्यायची आहे. मोहरी, तेल आणि मोहरी, कढीपत्ता ह्याची फोडणी झाली आणि मग नंतर तुमचं सांबार इज रेडी. तो चटणीसाठी आपल्याला जे लागणार आहे खोबरं, ओलं खोबरं आहे, दही, मीठ आणि साखर, कोथिंबीर, मिरची, आलं. मी यात काही डाळ वगैरे टाकत नाही. युजली साऊथ इंडियन ह्याच्यात चटणींमध्ये डाळ वगैरे असते, नाही तर फक्त खोबरं, एकदम फक्त खोबरं टाकून एक छोटीशी मिरची टाकून वगैरे चटणी करतात. पण ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा, ही खूप मस्त लागते, खूप छान लागते. तिखट आणि गोडचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. सो सर्वात आधी मी आता ह्यात घेणार आहे खोबरं. त्यात कोथिंबीर, मिरची आणि आलं. दही. तुम्हाला पाणी बिलकुल टाकायचं नाही बिकॉज दही सगळं काही प्रॉपरली मिक्स करून घेतं.
ओ बघा नाहीच आमची जेवण शिकते आतापासूनच. आणि साखर. आणि आता ह्याला फक्त आपल्याला ग्राइंड करायचं आहे. आणि मी याला फोडणी वगैरे देत नाही कारण सनीला युजली फोडणी नाही आवडत. तशीच खूप छान लागते. सो तुम्ही नक्की ट्राय करा. मी दाखवते तुम्हाला झाल्यावर कशी दिसते ते. आणि तुम्ही बघू शकता मी बिलकुल सुद्धा पाणी टाकलं नाही आहे. दह्याच्या ह्याच्यातच ते छान होतं आहे. आणि चटणी रेडी, सांबार माझं होतं आहे आणि इडली पण रेडी आहे. नायसा काय करते? ए नायसा. अँड सी द एफर्ट सनी इज टेकिंग. आम्ही आता डेकोरेशन करतो. जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की मी काहीतरी करणार आहे पण मला बिलकुल सुद्धा टाईम नाही मिळाला आहे. आणि आता तो करतोय. ओ गॉड. सो आमच्याकडे बलून्स होते ॲज युजल. तुम्हाला माहिती आहे काय ना काहीतरी असतं. आणि ते जे त्याच्या बाजूला दिसते बेबी पिंक म्हणजे बेबीज जे पिंक कलरचे ते आम्ही असं इथे सोफ्याला लावणार आहोत. आणि बलून्स छोटंसं एक डेकोरेशन म्हणून. नाईसा. बाबा किती स्टाईल मध्ये झोपली बघ ती. काय काय बघते? नाईसा. नाईसा. बाबांना हेल्प कर चल लवकर. सो माझं ऑलमोस्ट फूड रेडी आहे. केक इज ऑल्सो देअर. जसं मी बोलली फाल्गुनींनी पाठवलं आहे. सगळं डन आहे. फक्त सेलिब्रेशन बाकी आहे आमचं. अण्णा एक महत्त्वाची गोष्ट नायसाचं फूड. सो मी आज नायसाच्या ह्याच्यात ॲक्च्युली मी जसं मी ते भाजी कापलेली ह्याच्यासाठी सांबारसाठी त्यातलंच मी काहीतरी ॲड करणार होती. पण सकाळी जसं तुम्हाला माहिती आहे मी कांदा आणि टोमॅटो टाकलेला म्हणून मी बटाटा टाकणार होती. पण सगळं टाकल्यानंतर मला आठवलं की मी त्यात काढलंच नाही त्यातनं. आणि मग परत थोडंसं कुठे काढू म्हणजे कापू वगैरे म्हणून मग मी कोथिंबीर टाकली आहे. बघू तिला आवडते की नाही काहीतरी वेगळं म्हणून. अरे वा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नायसा. हॅपी बर्थडे टू यू. कोणाचा बर्थडे? कोणाचा आहे बर्थडे? हॅपी बर्थडे. हॅपी 8 month बर्थडे नायसा. So thank you Falguni for the cake. Oh, kitty cute. So cute. Thank you Falguni for the lovely cake. This is really very And cute. Thank you La Cutie. Yeah, thank you once again. Thank you La Cutie. You never disappoint us. This is really very cute. कोणाचे बर्थडे कोणाचे बर्थडे कोणाचे बर्थडे अरे कोणाचे वा. बर्थडे कोणाचे बर्थडे. मस्त छान आहे. ही पोरगी किती छान आहे. नायसा नायसा नायसा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी 8 month बर्थडे. चला. Happy 8 month birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Naisa. Happy birthday to you. Thank you. हॅपी 8 month birthday. सो असं वाटतं रचना 8 months of parenthood.
खूप भारी वाटतंय. मी मगाशीच त्यांना बोलली 8 मंथ्स कसे निघून गेले समजलंच नाही. नाहीसा एवढी क्यूट झाली आहे. आम्ही कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं आमची बेबी एवढी क्यूट 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 होईल. आणि month by month she is getting so clever, I beautiful know. and so Smart. lovely. Just like her आई. आई and Baba. अरे वाह, नाईसा. काय काय केक यम्मी यम्मी केक. बस जास्त नाही खायचं. हुडी, हुडी. काय बघते शिशी? ते नाही घ्यायचं नाही. शी सो नाईसा 8 मंथची झाली आणि खूपच आनंद होतोय तिला एवढं मोठं बघून, मोठं होताना. आणि तिची मस्ती आणि वाढली आहे खूपच आता. वाढली आहे. आणि येस, आम्हाला खूप आवडतंय आमचं पॅरेंटहूड. आणि येस, नाईसा इज ऑल्सो हॅपी. लव्ह यू. मस्त दाल खिचडी, कोथिंबीर टाकून. काय जेवते पिल्लू? काय जेवते? And this is how my idli sambar chutney is looking. Sunny's a favorite. थँक्यू सो मच आफ्टर लॉंग टाइम. आय नो, खूप दिवसांनंतर, नाहीतर प्रत्येक 2 आठवड्यानंतर आमच्याकडे इडली आम्ही करायचो. आणि ह्यावेळेस खूप दिवसांनंतर, कारण आम्ही एवढ्या गोष्टी बनवल्यात. तर सगळं छान We are आहे. enjoying the 8-month celebration of Naisa. And our parenthood. आणि खूप मस्त वाटतंय, खूप भारी वाटतंय. असंच प्रत्येक मंथ आम्ही सेलिब्रेट करत राहणार आहोत 1 इयरपर्यंत. आणि येस, लाईफ इज ऑल अबाउट सेलिब्रेशन. असं छोट्या छोट्या गोष्टींमध्येच हॅपीनेस असतं. आणि फॅमिलीबरोबर एकत्र ते सेलिब्रेट करणं खूप मस्त असतं. आणि डेफिनेटली आम्ही सगळ्यांना मिस केलं. राईट फ्रॉम अन्वेषा, जागृती वहिनी, दादा, स्वीटी, केतन, फाल्गुनी, आई, अभि आणि ऑफकोर्स आरू, वंश. डोंट फॉरगेट देम. मिस केले. येस, आपण करू लवकरच सेलिब्रेट. आई. बोललो मी. हो, सॉरी. So be happy always, keep smiling and love you all. आणि येस, आता आमचं डिनर एंड करून आम्ही सेलिब्रेशन, आजचं बर्थडे सेलिब्रेशन इथेच एंड करत आहोत. आय नो, खूप मदर्सला नायसाचं एक्झॅक्ट रुटीन काय आहे ते बघायचं होतं. आणि मी आज तिच्या त्या बड्डेच्या निमित्ताने सगळं काही तुम्हाला दाखवलं की तिचं एक्झॅक्टली रुटीन काय आहे. पण तरी पण रिगार्डिंग फूड खूप पॅरेंट्सचं, खूप मदर्सचं मला आलं आहे की आफ्टर 6 मंथ्स तुम्ही तिला काय खायला दिलं वगैरे वगैरे. सो त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल, लवकरच बनवेल. आय एम रिअली व्हेरी सॉरी, दरवेळेस मी हेच बोलते. पण मी खरंच खूप ट्राय करते. मला तुमच्यापर्यंत एकदम प्रॉपरली सगळं चार्ट वगैरे करून द्यायचं आहे, ताकी तुम्हाला ते इझी पडेल, है ना? राईट. आणि ऑफकोर्स सनी म्हणजे सनी जसं बोलणार आहे तसंच मी करणार आहे. मी माझं काही त्यात ॲड नाही करणार आहे. तो जसं बोलणार आहे तसंच मी तुम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ करून देईल. सो भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तुम्हाला हा व्लॉग आवडेल. आणि येस, अँड थँक्यू सो मच नायसाला एवढे सारे ब्लेसिंग्स देण्यासाठी. सो टिल देन, बाय, टेक केअर. येस, बी ॲट होम, बी सेफ आणि कीप लव्हिंग इच अदर. लिव्ह, लव्ह अँड लव्ह. बाय बाय.
Never take your loved ones for granted in life. Take a break, spend time, and make them realize how much important and beautiful people they are in your life. Love is all that matters in life. Live, laugh, and love.